आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत साहेब, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संबंध सोहळा चाललेला आहे, अशा पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, राज्याचे मुख्य सचिव श्री राजेश, श्रीमती जयश्री भोज, सचिव पर्यावरण विभाग, सुधाकर बोबडे, अभियान संचालक माझी वसुंधरा अभियान, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी, सर्व उपस्थित पुरस्कार प्राप्ते आणि माझ्या बंधुभगिनींनो, पत्रकार मित्रांनो, माझी वसुंधरा अभियान 4-5 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा क्षण आहे, कारण आज आपण निसर्गाशी नातं जोडणाऱ्या आणि पर्यावरण रक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा गौरव करत आहोत। माझी वसुंधरा अभियान 4-5 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्वच पुरस्कार प्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते, आपल्या सर्वांनाच शुभेच्छा देते। आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन सुद्धा आहे। आपल्याला भाषा आणि संस्कृतीप्रेमी जागरूकता निर्माण करण्याचा हा दिवस आहे। या दिनाच्याही आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते। आत्ताच पंकजाताईंनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचं जतन करणं ही आपली संस्कृती आहे, हे आपलं कर्तव्य सुद्धा आहे। आज संपूर्ण जगभरामध्ये हवामानाचं संकट आपल्यासमोर उभं असताना माझी वसुंधरा अभियान 4-5 या टप्प्यांमध्ये आपण ज्या पद्धतीनं वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामे आहेत, ही अत्यंत कौतुकास्पद आहेत। त्यामुळे माझी वसुंधरा हे केवळ अभियान राहिले नसून ती एक लोक चळवळ बनलेली आहे। पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा विचार करताना आपल्याला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। निसर्गाच्या बाबतीमध्ये